केंद्रीय आर्थिक व्यवहाराविषयक मंत्रिमंडळ समितीनं देशभरात नागरी तसंच संरक्षण क्षेत्राअंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये उघडण्यास मान्यता दिली आहे। यामध्ये महाराष्ट्रात अकोला, पुण्यातील NDRF परिसर, संदुबरे आणि रत्नागिरीतील नाचणे भागात प्रत्येकी एक अशा 3 विद्यालयांचा समावेश केला आहे। नवीन दहशतवाद विरोधी धोरणाअंतर्गत सर्व राज्यांमध्ये विशेष प्रशिक्षित दहशतवाद विरोधी पथके तैनात करण्यात येणार आहेत। याशिवाय तरुणांना कट्टरपंथीय होण्यापासून रोखण्यासाठी सर्व राज्यांमध्ये विशेष तुकड्याही तयार केल्या जातील। गृह मंत्रालय नवीन दहशतवाद विरोधी धोरणाला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे। मार्शल लॉ लागू केल्याबद्दल दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी माफी मागितली आहे। सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्षानंतर त्यांच्या स्थितीवर महाभियोग प्रस्तावावर मतदान होणार आहे। दक्षिण कोरियात सध्या राजकीय खळबळ सुरू आहे। मार्शल लॉ लागू केल्याची घोषणा केल्यानंतर दक्षिण कोरियात यून सुक येओल यांच्या विरोधात वातावरण चिघळले। त्यांच्या या निर्णयामुळे संसदेत अध्यक्षांना तीव्र विरोध करण्यात आलाय। यून यांच्या विरोधात फक्त राजकीय नेत्यांमध्येच नाही तर नागरिकांमध्ये देखील असंतोष वाढलेला पाहायला मिळतोय। विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या कारभारावर टीका करत महाभियोग प्रस्ताव मांडला असून आज संसदेत मतदान पार पडलंय। अमेरिकेत गेल्या महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवत दमदार पुनरागमन केलंय। या निवडणुकीच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी उद्योगपती एलॉन मस्क यांनी जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं। एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या विजयासाठी फक्त प्रचारच केला नाही तर त्यांच्या विजयासाठी मस्कनी 2200 कोटी रुपये खर्च देखील केलेत। HAL कडून ट्रेनर आणि तेजस विमानांची बांधणी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प जिंदाल यांच्याकडून मार्च 2025 पर्यंत 2 ते 3 मोठे प्रकल्प आणि जागतिक स्तरावरील एका नामांकित IT कंपनीशी करार आदींबाबतच्या घोषणा निमा इंडेक्स 2024 प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात आल्या। सध्याचा जमाना AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जातोय। आता त्याचा वापर व्हिडिओ बनवण्यासाठीही होऊ शकतो। व्हिडिओ बनवण्यासाठी आता कॅमेरा एडिटिंगची गरज नाही। अमेरिकन टेक कंपनी गुगलने आता पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हिडिओ जनरेटर लॉन्च केलाय। गुगलच्या नव्या AI मॉडेलचं नाव VO असं देण्यात आलंय। हयात तहरीर अल शाम या संघटनेवर संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी बंदी घातली, परंतु असे असतानाही या गटाला अमेरिका आणि तुर्कीकडून पाठिंबा मिळतोय। हयात तहरीर अल शामच्या सैनिकांनी सिरियन लष्कराचे MiG-23 लढाऊ विमान तसेच अनेक लष्करी उपकरणे ताब्यात घेतली आहेत। सैन्याने माघार घेतल्याने बंडखोर गट लष्करी तळ आणि तळांवर कब्जा करतय आणि सैन्याची शस्त्रे ताब्यात घेतय। सिरियात बंडखोरीची आग भडकते, असाच सरकारवर सत्ता पालटाचा धोका निर्माण झालाय। दुसरीकडे रशियन सैन्याचे वर्चस्वही धोक्यात आलेले दिसतंय। हयातचे लढवय्ये काही तासात होम्स शहरावर ताबा मिळवणार आहेत असंही बोललं जातंय। होम्स ताब्यात घेतल्यास बंडखोरांना दमास्कस जिंकणं खूप सोपं होईल आणि यासह सिरियात असादचा पाडाव होणार आहे। दक्षिण चीन समुद्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। अमेरिका, जपान आणि फिलिपाईन्सचे चीनशी संबंध बिघडत चाललेले दिसतात। यामुळे चीनच्या आक्रमक धोरणाला तोंड देण्यासाठी अमेरिका, जपान आणि फिलिपाईन्स देशांनी दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त क्षेत्रात आपली लष्करी हालचाल वाढवलेली आहे। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री 9 डिसेंबर रोजी बांगलादेशला जाणार आहेत। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी विक्रम मिस्री बांगलादेश भेटी दरम्यान अनेक बैठका घेणार आहेत असं सांगितलंय। दोन्ही देशांतील संबंध ताणले गेलेले असताना त्या पार्श्वभूमीवर विक्रम मिस्री हे बांगलादेशला भेट देत आहेत। अफगाणिस्तानात तालिबानचा प्रवेश झाल्यापासून महिलांविरोधात सातत्याने आदेश जारी केलेत। अफगाण महिला नर्सिंगचे शिक्षण घेऊ शकणार नाहीत असा फतवा काही दिवसांपूर्वीच काढला होता। आता अफगाणिस्तानात नवीन कायदा लागू केला गेलाय। त्यानुसार तालिबानने महिलांना एकमेकींशी बोलण्यावरही बंदी घातली आहे। तसेच आता येथे फक्त पुरुषच निर्णय घेणार आहेत। कॅनडाच्या ओंटारिओ प्रांतात एका 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक देखील केली आहे। ACC पुरुष अंडर-19 आशिया कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केलाय। भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केलाय। भारताच्या या शानदार विजयात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने महत्त्वपूर्ण योगदान दिले। वैभवने 24 चेंडूत अर्धशतक झळकावत भारताला विजयाच्या जवळ नेले। वैभवच्या या खेळीपूर्व भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या धावांवर अंकुश ठेवलाय।
अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवतोय. या चित्रपटाला खूप पसंती दिली जाते. जणू चित्रपटगृहांमध्ये सण साजरा होतोय. चित्रपटाचे कलेक्शन खूप चांगलं होतंय. चित्रपटाच्या 2 दिवसांच्या कमाईचे आकडे आले असून या 2 दिवसातच चित्रपटाने 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.